इंधनाच्या दरात सातत्यानं वाढ होत चालली आहे। याला युद्धाचं कारण सांगितलं जाते, त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण देखील कारणीभूत असल्याचं मानण्यात येतं। होर्मुझ खाडी बंद असल्यानं तेल पुरवठा होण्यास समस्या येत आहेत। शिवाय आखाती देशात युद्धाचे ढग असल्यानं रिफायनरीवरही ताण आहे। अनेक देशात लॉकडाऊन सारखी स्थिती आहे। परकीय चलनावरील दबाव कमी करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनं पुढील 1 वर्षाकरता खरेदी न करण्याचं आवाहन केलं होतं। शिवाय एलपीजी गॅसचाही मोठा तुटवडा आहे। इराण आणि अमेरिका युद्धाची मोठी झळ भारताला बसताना दिसत आहे। परिस्थिती अधिक गंभीर होत आहे। या दरम्यान भारताचे अनेक मित्र भारताच्या मदतीला धावलेत। होर्मुझ खाडी खुली करण्याकरता इराणवर आता जगाचा दबाव वाढू लागलाय। इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात हे युद्ध असलं तरीही संपूर्ण जगाला याचे परिणाम भोगावे लागत आहेत। पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि जागतिक पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $100च्या वर गेलेत। सरकारी तेल कंपन्यांना होत असलेलं नुकसान भरून काढण्यासाठी कंपन्या टप्प्याटप्प्याने ही दरवाढ करत आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार अद्यापही कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर 13 रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर 38 रुपयांचं नुकसान सहन करावं लागत आहे। यामुळे आगामी काळातही ही दरवाढ अशीच सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।